आपलं 2 विलायचीचे जर कडे टाकले तर तेवढं कशाला गार वाटतं. तुम्ही बघा सगळ्यांनी ट्राय करा संपस्तवरती, तुम्हाला खात्री पटेल. मग आता त्याला बघा, ते आमचं नाही. आम्ही उलट आम्ही जर त्यांच्यावर हक्कभंग आणला असता किंवा आम्ही जर त्यांच्यावर व्यक्तिगत बदनामी केली म्हणून नोटीस दिला असता, केवढ्याला पडलं असतं ते. आणि साहेब तुम्हाला मी सांगतो, ज्या दिवशी माझ्यावर हा आरोप झाला आणि भरत शेटवर झाला त्या दिवशी ही डबी इलायचीच्या पुडीची मसाला मुंबईतल्या पोडियमवर जाऊन विधानभवनच्या सगळ्या मीडियाला दाखवली, तुमच्यासारखं टेस्ट करायला पण दिली त्या दिवशी. साहेब महत्वाचा विषय, मागच्या वेळेस तुम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या खड्डे मुजवा, परंतु तुमचं ऐकलं गेलं नाही. मी आज आता नगरपालिकेमध्येच इथनं जाणार आहे. गेल्या 2 वर्षात जिल्हा नियोजन समितीमधनं नगरपालिकेला किती निधी दिला, माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी UD डिपार्टमेंटमधनं किती निधी दिला, त्याचं काय काय. कारण काय झालंय, आमदार फक्त आहेत तिथं, नगरपालिका बॉडी अस्तित्वात नाही, नगरसेवक अस्तित्वात नाही, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष अस्तित्वात नाहीत. त्यामुळं इथं सगळं अधिकारी राज आहे. त्यामुळं 2 वर्षाचा आढावा घ्यायला आता मी जातोय. बाबाराजेंना जर वेळ असेल तर त्यांनाही घेऊन जाणार आहे बरोबर. पण नेमकं आम्ही दिलेला निधी कुठं खर्च केला, कसा खर्च केला, तिची क्वालिटी मेंटेन आहे का, आता जातोय मी आढावा घ्यायला नगरपालिकेचा.